हॅलो नमस्कार, सुनीता ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता कालपासून डोकं विसरलं नाही, तर आज विसरू राहिले. खूप गुत्ता झाला आहे, कारण काल टाईमच नाही भेटलं, इतकं काम होतं आणि म्हटलं आज चला निवांत डोकं विसरूया. पण डोक्यात खूप गुत्ता झालं होतं, त्याच्यामुळं गुत्ता काय निघत नव्हता. आज शॅम्पूने डोकं धुवायला पाहिजे नव्हतं, पण नाही धुतलं. चला तर उद्या धुऊया. आज काय साधं सोपं डोकं विसरून मस्तवर झांबू बांधू असं ठरवलं आहे. उद्या डोकं धुणार आहे. तर मी आठवड्यातून एकदा डोकं धुत असते, ते पण रविवारी. तर तुम्ही आठवड्यातून किती वेळा डोकं धुता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज सगळं कामावर नाही आणि दुपारचा टाईम आहे आणि तर आता चारा पण आणायला जायचं आहे, कारण वातावरण खूप घाण झालं आहे, कारण पावसाचा भरोसा नाही आहे. एकतर सकाळी मी पंजाब तो संदेश वाचला की पाऊस येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी थोडं घाबरलेली पण आहे, पण म्हटलं डोकं पण विसरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एकदा जर गुत्ता आला ना तो परत निघतच नाही, मग किती प्रयत्न करा. तर मागं मी केस कापले होते, त्याच्यामुळे केस काही इतके मोठे राहिलेले नाही आहेत. खूप वेळा केस कापले म्हणजे घरीच कापले, त्याच्यामुळे मग केसाला आकार पण नाही राहिला, काहीच नाही राहिलं. तर आता मी थोड्या दिवसांनी ना केस धुतल्यानंतर पार्लरमध्ये जाऊन थोडे केस कापणार आहे, कारण असे सारखे केस अजिबात राहिलेले नाही आहेत. तर आजच्यासाठी एवढं. तर माझ्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा, आणि म्हणजे तुम्हाला